कसे आहात बालमित्रांनो? आज मी तुम्हाला एका लाकूडतोड्याची गोष्ट सांगणार आहे। एका खेडेगावात एक गरीब पण खूपच प्रामाणिक लाकूडतोडा राहत होता। त्याचे नाव होते गणू। तो रोज सकाळी लवकर उठून जंगलात जायचा, झाडांच्या वाळलेल्या फांद्या तोडायचा आणि त्याची मोळी करून गावात नेऊन विकायचा। यावरच त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा। गणू खूपच साधा होता आणि मेहनतीही होता। त्याला फसवणूक, चोरी यासारख्या गोष्टींचं नावही आवडत नव्हतं। गावातले लोक त्याला प्रामाणिक गणू म्हणून ओळखायचे। एके दिवशी तो नेहमीप्रमाणे आपल्या जुन्या पण विश्वासू कुऱ्हाडीने जंगलात झाडं तोडत होता। एक मोठं झाड नदीच्या काठावर होतं। तो ते झाड तोडायला गेला, पण अचानक त्याचा पाय घसरला आणि त्याच्या हातातली कुऱ्हाड थेट पाण्यात जाऊन पडली। ती कुऱ्हाड फारशी महागडी नव्हती, पण गणूसाठी तीच सगळं काही होती। कुऱ्हाड हरवली म्हणून तो खूप घाबरला आणि नदीच्या काठावर बसून रडायला लागला। त्याच्या मनात आलं, देवा, मी कोणाचं वाईट केलं नाही, नेहमी प्रामाणिक राहिलो, तरी असं का घडलं माझ्यासोबत? त्याचं हेच रडणं ऐकून त्या नदीतून एक तेजस्वी देवता प्रकट झाली। तिच्या चेहऱ्यावर शांतता होती आणि डोळ्यात करुणा। ती म्हणाली, गणू, तू एवढा का रडतोस? गणू थोडा घाबरला, पण नम्रपणे म्हणाला, माते, माझी एकमेव कुऱ्हाड नदीत पडली। ती माझ्या रोजच्या उपजीविकेचं साधन होती। तिच्याशिवाय मी काहीही करू शकत नाही। देवता हसून म्हणाली, चिंता करू नकोस, मी तुला मदत करते। हे बोलून ती नदीत खोलवर गेली आणि काही वेळातच सोन्याची चमचमीत कुऱ्हाड घेऊन वर आली। तिने विचारलं, ही तुझी कुऱ्हाड आहे का? गणू क्षणभर आश्चर्यचकित झाला, पण लगेच म्हणाला, नाही माते, ही कुऱ्हाड खूपच महागडी आहे। माझी कुऱ्हाड अगदी साधी लोखंडाची आहे। तेव्हा देवता परत नदीत गेली आणि दुसऱ्यांदा चांदीची कुऱ्हाड घेऊन आली। तिने परत विचारले, ही तुझी आहे का कुऱ्हाड? गणू डोकं हलवत म्हणाला, नाही माते, ही पण माझी कुऱ्हाड नाही। शेवटी ती देवता परत पाण्यात गेली आणि लोखंडाची एक जुनी पण मजबूत कुऱ्हाड घेऊन आली। गणूचा चेहरा आनंदाने फुलला। तो म्हणाला, हो माते, हीच माझी कुऱ्हाड आहे। देवता त्याच्या प्रामाणिकपणावर फार खुश झाली। ती म्हणाली, गणू, आजकाल लोक थोडंफार स्वार्थासाठी खोटं बोलतात, पण तू खरा राहिलास, म्हणून मी तुला तुझ्या मूळ कुऱ्हाडीसोबत सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड सुद्धा देईन। गणूचे डोळे पाणावले। तो देवतेला नम्रपणे नमस्कार करून म्हणाला, माते, मी फक्त माझी कुऱ्हाड मागितली होती, पण तुम्ही मला खूप मोठं बक्षीस दिलं, यासाठी मी तुमचा ऋणी राहीन। त्यानंतर गणू त्या तिन्ही कुऱ्हाड घेऊन घरी आला। त्याने त्या सोन्याच्या आणि चांदीच्या कुऱ्हाड्या विकल्या आणि थोडी जमीन घेतली, घराची दुरुस्तीही केली आणि इतरांना मदत सुद्धा केली, पण त्याचा प्रामाणिकपणा कधीही बदलला नाही। या गोष्टीतून आपण काय शिकलो सांगा पाहू बालमित्रांनो? प्रामाणिकपणा आणि सत्य बोलण्याचे बक्षीस नक्कीच मिळते। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनल कोको कार्टून स्टोरीला सबस्क्राईब करा।